वालधुनीच्या परिसरामध्ये जे काही बुद्धविहार उभे आहे आणि तेथून जर कल्याण पूर्व आणि पश्चिम असा जर दुहेरीकरणाचा जो काही पूल वगैरे बनल्या जात आहे, तर विकासाच्या कामामध्ये आम्ही आमचं सर्वस्व पहिल्यापासून देत आलेलो आहोत आणि देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणजे बुद्धभूमी फाउंडेशन जरी असेल तरी ती बौद्धांची संस्था आहे आणि बौद्ध लोकांनी विकासाच्या आड येऊ नये हाच बाबासाहेबांचा एक आदेश आहे. तर आम्ही सर्वजण त्याचे पाईक आहोत. हे काम करत असताना जर लोकहिताचं आहे, लोकसुखाचं आहे, तर निश्चितच आम्ही सर्वांनी त्याच्यासाठी मदत केली पाहिजे. आणि जे भंतेजी गौतम रत्न असतील, त्यांच्या काही मागण्या असतील, तर त्याकडे शासनाने एक चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे. आम्हाला थोड्या वेळापूर्वी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा निरोप आला की भंतेजी, जे काही काम आम्ही करत आहोत हे लोकांच्या कल्याणाचं आहे. आणि एकूण सगळ्या या चर्चेतून आम्हाला जाणवलं की कुणी काय म्हणतं यापेक्षा जो काही विकास महत्त्वाचा आहे, त्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आणि बुद्धभूमी फाउंडेशनला जी काही जागा ती अशी म्हटल्या जातात सातबाऱ्यावरती नाही, हे साहेबांनी सांगितलं की सातबाऱ्यावरती ती जागा महानगरपालिकेच्या नावाची आहे. हे सगळं जरी असेल तरी आम्ही तिथे वास्तव्य करतो, म्हणून आम्हालासुद्धा विकास कामामध्ये आड न येता तो विकास आम्ही करू देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हाला जी काही उर्वरित जागा आहे, जर शासनाने तिथं आरोग्य दवाखाना, एखादं कॉलेज, एखादी शाळा बाबासाहेबाच्या नावाने जर करण्याचा मानस व्यक्त केला असेल तर आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि असं काम करत असताना आम्ही सर्वजण विकासाच्या कामासाठी सोबत आहोत. कल्याणच्या जनतेचा विकास व्हावा आणि लोकांच्या रहदारीचा प्रश्न मिटावा. कारण जर कल्याणमध्ये आलं तर येत असताना जर तुम्हाला ट्रॅफिक ना, तेच दळणवळणाच्या साधनामध्ये जर 2-2 तास तुम्ही अडकत पडत असाल आणि त्याने जर तुमचा 10 मिनिटाचा प्रश्न वेळ वाचत असेल तर निश्चितच खूप आनंदाची बाब आहे. कारण या ट्रॅफिकमध्ये जर एखादा व्यक्ती अडकला आणि एखाद्याला न जाणो एखाद्याला हार्ट अटॅक यावा आणि त्या ठिकाणी वेळेवर उपचार न मिळावा तर तो दगावू शकतो. आणि हे दगावणं काही कोणत्याही हिताचं नाही, कोणत्याही सुखाचं नाही. म्हणून आमच्या बौद्ध भिक्षूंची अशी मनीषा आहे की विकासासाठी आम्ही सर्वजण सर्वतोपरी मदत करू. फक्त कोणत्याही बुद्धमूर्तीची विटंबना होऊ नये, कोणत्याही भिक्षूवरती अन्याय अत्याचार होऊ नये. आणि ज्या ठिकाणी जर भिक्षू काम करत असतील तर त्यांना सन्मानपूर्वक, म्हणजे माननीय आयुक्त असतील किंवा पोलीस अधिकारी असतील किंवा आपल्या समाजातील माणसं असतील, यांनीसुद्धा भिक्षूंचा आदर राखून योग्य प्रकारे सहकार्य केलं पाहिजे, सोबत केली पाहिजे. आता या चर्चेमधून असं जाणवतं की लोकांच्या मनामध्ये भिक्षूंबद्दल रोष असतो, तर हे चूक आहे. आताचे भिक्षू माझ्यावर शेजारी उपस्थित भदंत अल्पेशचे भिक्षू आचार्य राहुलजी महास्तवीर आहेत. माझ्या बाजूला भंते धम्मसेन हिंदू मिल आंदोलक आहेत. आणि असे सर्व असताना ही मंडळी शांततेच्या मार्गाने चालतात. विशेष म्हणजे शिकलेली आहेत, कोणी वकील होत आहेत, कोणी PhD धारक आहेत. आणि मग असे सगळे असताना समाजाचा विकास हाच आमचा मूलभूत हेतू आहे. जर तिथे विपश्यना केंद्र, आता जर तिथे 33 का 35 एकर जागेचा काहीतरी प्रश्न आहे, तर तिथे जर विपश्यना केंद्र होत असेल तर चांगलीच बाब आहे. किंवा मुलांचं वसतिगृह, कारण या मुंबईमध्ये शिकण्यासाठी जेव्हा आम्ही येऊ तर आमच्या मुलांना जर तिथे वसतिगृहातून शिक्षण घेता येत असेल तर आपण सर्वांनी अशा प्रयत्नासाठी प्रयत्न केले पाहिजे. या आमदार खासदारांचं आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु समाजाच्या हिताचं आणि सुखाचं जर काम असेल तर आम्ही सगळेजण सोबत आहोत. कधीही समाजाने आम्हाला आवाज द्यावा. काय होतं, समाजामध्ये 2 गट असतात. एखादा मनुष्य नमस्कार करतो आणि एखादा चमत्कार करतो. त्या चमत्काराला लोक जास्त मानतात, पण नमस्काराला कुणी मानत नाही. म्हणून प्रत्येकाने या भंतींचा आदर सन्मान करून लोककल्याणाचं जर गोष्ट असेल, आता सगळ्यांनी म्हटलं की भंतींना नोटीस देण्यात आली होती, अगोदर 2 वर्षापासून त्याच्याबद्दल चर्चा झालेली होती. आणि निश्चितच आहे, याबद्दल आम्ही जाणतो की त्या ठिकाणी खरोखर अगोदरपासून ह्या विकासाच्या गोष्टी चालू होत्या. आणि हे करत असताना आम्ही सगळे सोबत होतो. आजही आम्ही सोबत आहे, उद्याही सोबत राहू. आणि जेव्हा जेव्हा समाजाची गोष्ट येईल त्या ठिकाणी आम्ही प्रयत्नशील राहू. कल्याणमधील सर्व भीमसैनिकांना, सर्व आणीवांना जे आव्हान केलेलं होतं, सर्व मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाले डॉक्टर बाबासाहेब ज्ञान केंद्रामध्ये.
आणि चांगला प्रतिसाद लोकांमध्ये जो वातावरण निर्मिती झालेली होती की आपल्या मूर्त्या तुटल्या, मूर्त्या हे झाल्या ते झाल्या, हे लोकांमध्ये आम्ही एक चांगली मॅसेज टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. कुठल्याही मूर्त्या तुटलेल्या नाही आहे. जो संघर्ष आयुक्तांसाहेबांबरोबर आपला आहे जागेचा, तो आपण एकाच मताने सगळ्यांनी लढून तो आपण जिंकूया आणि ही जागा आपल्या धम्माला कशी भेटेल, त्याच्या बौद्धमय फाउंडेशनला कशी भेटेल, वालदिवली नागरिकांचा विकास त्या जागेमुळे कसा होईल, त्याच्यासाठी आपण एका ताकदीने लढणार आहोत. पूर्ण रूपरेषा कल्याण शहरातील जनता ठरवेल आणि जेव्हाही मीटिंग लागेल सर्व भीम अनुयायी एकत्र रोडावर उतरतील आणि आपला जो अधिकार आहे जागेच्या माध्यमातून मानतील. कुठलीही गटबाजी आपण करणार नाहीत, कुठलंही हे करणार नाही. पण त्यांनी भंतेजींनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करावं, कुठे जागेच्या भानगडीत पडू नये. त्याच्यासाठी समाज, राजकीय मंडळी आणि सगळं बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं तुमच्या सोबत आहे, एकत्र आहे. समाजामध्ये राजकीय करून फूट पाडू नये हीच माझ्यातर्फे. आम्हाला कल्याणपूर्वेचा विकास आहे, विकास हा झालाच पाहिजे, विकासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही हे आम्ही आश्वासन देतो. बरं दादा, एकच प्रश्न फक्त